नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डेली करंट अफेअरमध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा, पहिला प्रश्न, जागतिक चहा दिन केव्हा साजरा करण्यात येतो? पहिलं ऑप्शन आहे 21 मे, दुसरं ऑप्शन आहे 22 मे, तिसरं ऑप्शन आहे 23 मे, चौथं ऑप्शन आहे 24 मे. तर जागतिक चहा दिन हा 21 मेला साजरा करण्यात येतो. तर ऑप्शन 1 याचं करेक्ट राहणार आहे. पुढचा प्रश्न बघूया. पुढील प्रश्न आहे तो पण दिनविशेष आहे. राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिन केव्हा साजरा करण्यात येतो? तर पहिलं ऑप्शन आहे 20 मे, दुसरं ऑप्शन आहे 21 मे, तिसरं ऑप्शन आहे 22 मे, चौथं ऑप्शन आहे 23 मे. तर याचं करेक्ट उत्तर आहे जागतिक दहशतवाद दिन 22 मेला साजरा करण्यात येतो आणि हा 1991 पासून साजरा करण्यात येतो. म्हणजे याची सुरुवात जर विचारली तर 1991 पासून आहे. पुढचा प्रश्न पहा, लडाखमध्ये किती नवे जिल्हे आहे? तर पहिलं ऑप्शन आहे 2, तिसरं ऑप्शन आहे 4, तिसरं ऑप्शन आहे 5, चौथं ऑप्शन आहे 7. तर लडाखमध्ये जे नवीन जिल्हे तयार झालेले आहे त्याची संख्या आहे टोटल 5. तर 5 नवीन जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघूया पुढे. तर बघा, लडाखच्या नायब राज्यपालांनी 5 नव्या जिल्ह्यांची घोषणा केली आहे. सध्या 2 जिल्हे लेह आणि वकारगिल. नवीन 5 जिल्हे बघा, नब्रा, शाम, चांगथांग, झंस्कार आणि द्रास. टोटल जेवढे पाचीचे पाचही लक्षात ठेवा, कारण की एखादा जर मिस केला त्यांनी तर ते यापैकी कोणते नाही किंवा यापैकी कोणते आहे हे विचारू शकतात. पुढील प्रश्न पहा, मिसिंग लिंकचे नवीन नाव काय? तर याचं उत्तर आहे कनेक्टिंग लिंक. जे मिसिंग लिंक आहे याचे नवीन नाव काय ठेवण्यात आले आहे? तर याचं नाव ठेवण्यात आलं कनेक्टिंग लिंक. हे लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. पुढील प्रश्न पहा, 2026चा बुकर पुरस्कार कोणत्या पुस्तकाला मिळाला? तर याचं उत्तर आहे तैवान ट्रॅव्हलग. ठीक आहे. तर मागील काही वर्षात बुकर पुरस्कार कोणत्या कोणत्या कादंबरी लेखकाला मिळालेला आहे ते बघूया. तर बघा, कादंबरीचे लेखक यांग शियांगजी 2025ला मिळालं आहे त्यांना डेव्हिड जेले. उपन्यास आहे त्यांचं फ्लॅक्स. त्यानंतर 2024ला पहा सामथा हार्वे आणि कशाला भेटलेला आहे? ऑर्बिटल याला. त्यानंतर 2023ला पॉल लिंच कशासाठी भेटलेला आहे? तर प्रोफेट सॉन्ग. शेहान करुणातिलका उपन्यास आहे त्यांचं द 7 मूव्ह ऑफ माली अल्मेडा. तर 2023ला दोघा जणांना मिळालेला आहे. 22ला आणि 21ला बघा डेमन गलगुटला मिळालेला आहे आणि द प्रॉमिसला मिळालेला आहे. ठीक आहे, 2021ला. तर 2021 ते 2025पर्यंत आपण बघितलेले आहे आणि 2026ला तैवान ट्रॅव्हलग या पुस्तकाला मिळालेलं आहे. नेक्स्ट प्रश्न पहा, जगातील पहिले एअर टॅक्सी स्टेशन कुठे आहे किंवा कुठे तयार करण्यात आलेलं आहे? तर पहिलं ऑप्शन आहे अमेरिका, दुसरं ऑप्शन आहे रशिया, तिसरं ऑप्शन आहे जपान आणि चौथं ऑप्शन आहे दुबई. तर याचं करेक्ट उत्तर आहे दुबई, संयुक्त अरब अमिरात इथे. ठिकाण बघा काय आहे? तर दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ. तंत्रज्ञान VTOL, इलेक्ट्रिक वर्टिकल टेक ऑफ अँड लँडिंग. तर VTOL सुद्धा विचारू शकता, याचं लॉंग फॉर्म लक्षात ठेवा, इलेक्ट्रिक वर्टिकल टेक ऑफ अँड लँडिंग. पूर्णपणे इलेक्ट्रिक प्रदूषणमुक्त आहे. वाहनाची वैशिष्ट्ये बघा, कमाल वेग 320 किलोमीटर प्रति तास, म्हणजे एका तासामध्ये 320 किलोमीटर ते जाणार. त्यानंतर कमाल अंतर आहे 160 कमीत कमी. आणि क्षमता बघा, 1 पायलट प्लस 4 प्रवासी. ठीक आहे. आणि कमी आवाज, हेलिकॉप्टरपेक्षा कमी आवाज राहणार आहे. उद्दिष्ट बघा, ट्रॅफिक कमी करणे, प्रवास वेळ कमी करणे, पर्यावरणपूरक वाहतूक, स्मार्ट सिटी विकास, हे त्याचे मेन उद्देश आहे. पुढचा प्रश्न पहा, ऑपरेशन विंग्स ऑफ डॉन
कोणत्या देशाने सुरू केले आहे? पहिला ऑप्शन आहे इराण, दुसरा ऑप्शन आहे इराक, तिसरा ऑप्शन आहे इस्रायल, चौथा ऑप्शन आहे नायजेरिया. तर याचं करेक्ट उत्तर आहे इस्रायल. ऑपरेशन विंग्स ऑफ डॉन हे इस्रायलने सुरू केलेले आहे. पुढील प्रश्न पहा. UIDAI आधार व्यवस्थापन करणाऱ्या संस्थेचे CEO कोण आहे? पहिला ऑप्शन आहे टिम कुक, दुसरा ऑप्शन आहे अँडी जेसी, तिसरा ऑप्शन आहे सत्य नडेला आणि चौथा ऑप्शन आहे सौरभ विजय. तर याचं करेक्ट उत्तर आहे सौरभ विजय. तर UIDAI आधार व्यवस्थापन करणाऱ्या संस्थेचे CEO कोण आहे? तर सौरभ विजय. तर बघा, सुंदर पिचाई हे अल्फाबेट इंक गुगलचे CEO आहे. ठीक आहे. त्यानंतर सत्य नडेला मायक्रोसॉफ्टचे, टिम कुक ॲपल इंकचे आणि अँडी जेसी ॲमेझॉनचे. त्यानंतर मार्क झुकरबर्ग मेटा फेसबुकचे आहे. पुढील प्रश्न पहा. कोणत्या राज्यात कुत्र्यांच्या अभयारण्याचे उद्घाटन नुकतेच झाले आहे? पहिलं ऑप्शन आहे नागपूर, दुसरं ऑप्शन आहे मुंबई, तिसरं ऑप्शन आहे भोपाळ, चौथं ऑप्शन आहे लुधियाना. तर याचं करेक्ट उत्तर आहे लुधियाना, ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट प्रश्न पहा. कोणत्या राज्य सरकारने नुकताच मशरूम मिशनचा शुभारंभ केला? ऑप्शन ए का आंध्र प्रदेश, दुसरं ऑप्शन आहे पश्चिम बंगाल, तिसरं ऑप्शन आहे तामिळनाडू, चौथं ऑप्शन आहे कर्नाटक. तर याचं करेक्ट उत्तर आहे आंध्र प्रदेश. तर मशरूम मिशनचा शुभारंभ नुकताच कोणत्या सरकारनं केलेला आहे? तर आंध्र प्रदेशनं. तर आजच्या चालू घडामोडीमध्ये इथपर्यंतच. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा. दररोज सकाळी मॉर्निंगला 8 वाजता या चॅनलवर चालू घडामोडीचा व्हिडिओ येत असते. सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.